बॅक एव्हरीवन। आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा आणि आमच्या कॉलनीतील दुर्गामाताजवळ गोंधळ घालण्यात आला आहे। तर तोच गोंधळ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कसं कसं आमच्या इथे गोंधळ होत होते सुरू झाला आहे। तर मला जायला थोडासा वेळ झालाय, तर चला बघूया गोंधळ कसा सुरू आहे ते। ही आहे आमच्या कॉलनीतील दुर्गामातांची मूर्ती आणि इकडे गोंधळाची सगळी तयारी केली होती आणि पाटावरती पूजा सुद्धा मांडली होती आणि आजचे गोंधळाचे मानकरी होते आमच्या इथले सर आणि मॅडम आणि मग त्यांनी सुरुवात केली गोंधळाला। इकडे ड्युटी पेडवत होते एक काका आणि त्याच्यानंतर मग त्या गोंधळांचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्या गोंधळांच्या मधील एक आजोबा होते जे मध्ये मध्ये डान्स करून दाखवत होते। मध्ये देवीची गाणी वगैरे लावत होती आणि मग ते त्याच्यावरती डान्स करत होते। आता जरा यांची कॉमेडी आहे का। आमची आजी शिवारची हां आणि आपण कट बोलूया अहो काय करायला लागताय? परत सोडायला नाही का? अहो पुरत सोडायला नवसाची औसाची बी नव्हे तुळसाची बी नवा सात नवसाची आहे। तुझं नाव काय? आजी आजी म्हणजे काय? अहो आजी नाव आजी हा काय शिक्षण झाले का? हा मुलगी शिक्षण झालंय दिव्या केस अगं बिंदूर केस नो एमबीबीएस पण काय एमबीबीएस हा एमबीबीएस बा शिक्षण कमी असतं अहो त्याचं काय आहे शिक्षण कमी असल्यामुळं भाषण फसत आहे। म्हणजे ही कोण आरची ही काय आजच्या मला पसंत नाही बघा। तुम्हाला लागत थोडा हुंडा मागा पण जाताना एकदा घेऊनच जावा। तुमचा गुंडा ज्याचा असतं की अडक तू करा ही तर आजची आमच्या राजामध्ये लिहिली आणि नुसतं पर्शन हिला बघितलं तर पर्शन आमचा उत्तम असता। अहो मग काही ना काम करून देतो कडे नको अशी गडबड करू नका याद्यात करूनच जावा। आजपर्यंत मुलगीनं ओरिजिनल कॉपी कुणाला सुद्धा दिली नाही। तुम्हाला तरी मुलगी पसंत असली ह्या मुलगी बघा। अहो इसका इंग्लिश शिक्षण झाले काय? अहो इंग्लिश शिक्षणात नव्ह स्वतः इथं वडील इंग्लिश शाळेत होतं काय कराय द्वागल घालून घंटा वाजवायला। ठीक काय आजच्या मला पसंत आहे बघा। तुम्हाला तरी मुलगी पसंत असली काय बघा ह्या मुलगीचा परवा पुनर्जन्म झाला। म्हणजे आरची मरत वाचली हा म्हणजे असं काय झालं? मुलगी परवा रोडनं खाली होती मागण्या 5 चाकीच्या ट्रका आल्या आणि या मुलीच्या अंगावर गेल्या आणि आयुष्याची दोरी बळके म्हणून वाचली। 5 ट्रका अंगावर गेल्या। अहो 5 टक्का अंगावर असतील तुमची आरची कुठे होती? त्या टायमाला ती फळाखाली बसली आणि सासरे बुवा कुठं आहे? काय अहो शाना त्रास केला असते का? अजिबात येडं नाही। त्याच्या इडी होती मग त्यांना काय करून देतो। तुम्हाला तरी मुलगी पसंत असली ह्या मुलगी बघा माझा मुलगा कॉलेज कुमार परीक्षा आहे। अरे परीक्षा या गोंधळीवाल्यांनी गोंधळाची सुरुवात कशी झाली, देवांनी स्वर्गात कसा गोंधळ घातला हे सांगता सांगता त्यांनी सगळी कॉमेडी करून सगळ्यांची एन्जॉयमेंट केली। त्याचबरोबर त्यांनी आपले धार्मिक गोष्टी पण आपल्यापर्यंत पोहोचवल्या आणि नव्या पिढीला हसवण्याचाही खूप छान प्रयत्न केला। गोंधळ संपला, आरती झाली आणि प्रसाद वगैरे खाल्ल्याच्या नंतर सगळ्या छोट्या मुली बाहेर दांडिया खेळत होत्या आणि त्याचबरोबर आतील महिलासुद्धा गरबा खेळत होत्या। आमच्या इथल्या महिलांना इतका छान गरबा जमत नाही पण आम्ही थोडा प्रयत्न केलाय। आम्हा बायकांना घरकामातून एकमेकीसोबत बोलायला भेटायला वेळ मिळत नाही आणि अशा काही सणांच्या निमित्ताने जसे की नवरात्री आणि गणपती अशा निमित्ताने आम्ही एकमेकींना भेटतो आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे एन्जॉयमेंट करून घेतो। जितका होईल तितका आम्ही सगळेजण एकामेकासोबत बोलतो, डान्स करतो। अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी नवरात्री सेलिब्रेट करतो।
हे असंच आमचं 9 दिवसाचं रुटीन असतं आणि त्यामध्येच काही स्पर्धासुद्धा घेतल्या जातात, जसे की रांगोळी स्पर्धा आणि तसेच छोट्या मुलांची वेशभूषा आणि भाषणाची स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया लवकरच अशाच छान छान व्हिडिओसोबत. टेक केअर. बाय बाय.